नमस्कार मंडळी. लहान मुलांना इंग्रजी वाचायला शिकवणे तुम्हालाही खूप अवघड जाते का? काळजी करू नका. आज आपण लहान मुलांना छोटे छोटे शब्द इंग्रजीमध्ये पटकन कसे वाचायला शिकवायचे हे बघणार आहोत. वाव. तुम्ही हे सर्व जर फॉलो केलं तर नक्कीच त्यांना इंग्रजीमध्ये वाचता येईल. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी फॉलो करायच्या आहेत. बघा, तर काय करायचे, मुलाला प्रत्येक लेटरचा साऊंड बोलायला सांगायचा व नंतर ते साऊंड्स जोडायचे. आपण A to Z फोनिक्समध्ये पूर्ण A to Z अल्फाबेट्सचे काय आवाज होतात हे बघितले आहे. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ आपल्या लर्न विथ उज्ज्वला यूट्यूब चॅनलवर बघायचा आहे की प्रत्येक अक्षराचा आवाज काय होतो. जसं की हे एक्झाम्पल्स आहे. सीचा आवाज क, एचा आवाज ए आणि टीचा आवाज ट होतो. सो त्याला कसं वाचणार? कॅट. बीचा आवाज ब, एचा ॲ, टीचा ट. काय येणार? बॅट. एमचा म, एचा ॲ, टीचा ट. मॅट. पीचा प, ईचा ए, ने एनचा न, पेन. एचचा ह, ईचा ए, एनचा न, हे न. बघा, तर अशा प्रकारे प्रत्येक लेटरचा आवाज बोलायचा आणि जेवढे लेटर्स आहे तेवढ्या लेटर्सच्या आवाजला जोडायचं. म्हणजे हे छोटे छोटे शब्द मुलांना सहज वाचता येतात. जसं की कॅट, बॅट, मॅट. आता आणखी काही एक्झाम्पल्स बघूया. सन. याच्यामध्ये कसा आहे आवाज? एसचा स, यूचा अ, एनचा न. सन. बीचा ब, आयचा ई, जीचा ग. बिग. पीचा प, आयचा ई, जीचा ज. पिग. आरचा र, यूचा अ, एनचा न. रण. बघा, तर अशा प्रकारे मुलांना सहज वाचता येईल. तुम्ही या पद्धतीने जर त्यांना शिकवलं लेटर्सचे साऊंड्स व नंतर ते जोडायला शिकवायचे म्हणजे त्यांना पटापट इंग्रजी वाचता येईल. ह्या A to Z फोनिक्सचे काय आवाज होतात यावर डिटेल व्हिडिओ आपल्या लर्न विथ उज्ज्वला यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेला आहे. खूप जणांनी बघितला आहे. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ बघायचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.